साहेब, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबई गोवा महामार्गावरती रायगडमध्ये आज त्यांचा दौरा आहे. कसं पाहता आपण, काय सांगा? योग्य त्या विषयाच्या अनुषंगाने राजसाहेबांनी आजचा दौरा घेतलेला आहे. आम्हाला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हे नाव उच्चारायला सुद्धा आता धारिष्ट होत नाही आहे. म्हणजे मागच्या 20 वर्षापासून ह्या देशातला प्रलंबित असलेला एकमेव रस्ता म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, आणि तो सुद्धा रायगड जिल्ह्यातला. एवढे सगळे मोठे मोठे नेते मंडळी असून सुद्धा रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे ती राजसाहेबांनी पाहणी करावी, पण स्वतः नितीनजी गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालत येऊन तो रस्ता पाहावा. मग कळेल कोकणवासियांचे काय आणि कसे हाल होत आहेत ते. साहेब, देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काही पूल कोसळण्याचे, जसं काही मुंबई पुणे मिसिंग लिंक सारखी आहे, नांदेडची घटना आहे, मोठमोठे पूल कोसळतात, ढासळतात, आजूबाजूच्या दरडी कोसळतात. मुंबई गोवा महामार्गावरती देखील मध्यंतरी दरडी कोसळण्याचं एक प्रकार घडला. असे प्रकार सतत घडत आहेत, ज्याकडे आपण कसं पाहता, काय सांगा? हे सध्याच्या शासनकर्त्यांचे पोचलेले जे ठेकेदार आहेत, जे ठेकेदारांच्या टक्केवारीवर काम करणारे हे जे सरकार आहे त्यांचं हे पाप आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवलीचा पूल असेल, कासारड्याचा पूल असेल, चिपळूणचा पूल असेल, नागोठण्याचा पूल असेल, महाराष्ट्रातले अनेक पुलं ह्या बांधली जातात आणि एका वर्षाच्या आत त्याला भगदाड पाडली जातात. रस्ते तशाच पद्धतीने वाहून जात आहेत. हे केवळ आणि केवळ भ्रष्टाचारातून तयार झालेले रस्ते हे पावसाने उकडून जातात. त्यामध्ये पावसाचा दोष नाही आहे, ह्या भ्रष्टाचारांचा पर्दाफाश त्याच्यातून होतोय. लाडकी बहीण योजनेचे अनेक लाभार्थी रद्दबातल झालेले आहेत. वेगवेगळे नियम लावून, वेगवेगळे कायदे लावून त्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे. आपण कसं पाहता? हे शासन पुरस्कृत अपात्रतेचं सध्या षडयंत्र चालू आहे. लाडक्या बहिणींचा उपयोग जोपर्यंत करायचा होता निवडणुकीपुरता तेवढा तो करून झाला. आता त्याची गरज नाही आहे, म्हणून जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलं. अजूनही अपात्र करण्याचं काम चालूच आहे. हा लाडक्या बहिणींशी केलेला द्रोह आहे, सध्याच्या सरकारने केलेला द्रोह आहे. परवाच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरीमध्ये येऊन गेले. ते म्हणाले की 155 आणि 70B दाव्यामध्ये गैरव्यवहार करून चुकीच्या पद्धतीने जमिनीचे व्यवहार झाले, घोटाळे झालेले आहेत आणि त्याची आम्ही चौकशी लावणार, अशा प्रकारचं एक सूतोवाच त्यांनी केलं होतं. याकडे आपण कसं पाहता? 70B दाव्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार कोरोनाच्या कार्यकालामध्ये आणि त्याच्यानंतर झालेला आहे. आज सुद्धा 70B दाव्याकरता जो प्रामाणिक शेतकरी असतो तो दारोदार फिरत असतो आणि जो लबाड असतो तो आपल्या पदरात ती जमीन पाडून मोकळा होतो. बावनकुळे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही ही चौकशी लावा, पण त्याला ठराविक कालमर्यादा द्या आणि उच्चस्तरीय ही चौकशी लागली पाहिजे. जे जे दोषी असतील त्यांना कडक शासन होण्याची आवश्यकता आहे. 70B नावाखाली चाललेला जमीन घोटाळा हा महाघोटाळा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची आता निवडणूक होऊ घातलेली आहे. सहकार खात्याने नियम आणलेला आहे की 10 वर्षापेक्षा जास्त संचालक जे आहेत ते रद्दबातल होतील आणि नवीन त्या ठिकाणी होतील. ही जे नियम आणलेला आहे सहकार कायद्यामध्ये, आपण याकडे कसं पाहतो? योग्य आहे तो, कारण काही सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा काही जणांनी आपली पिढीजात मालमत्ता बनवलेली आहे आणि स्वतःचं साम्राज्य तयार केलेलं आहे. त्यामुळे सहकार खात्याचा 10 वर्षाचा नियम हा योग्य आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटायला जात आहेत. वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांचा आज दौरा आहे. सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आज भेट घेणार आहेत. काय कसं? मला आनंद आहे. महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली जर पंतप्रधानांच्या समोर मांडत असतील तर ते आनंद आहे, त्यामध्ये काही वावगं नाही आहे. फक्त त्याचा गांभीर्याने त्याचा विचार होतोय की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. मध्यंतरी इंडिया आघाडीने ज्या पद्धतीने आंदोलन केलं, विद्यार्थ्यांची बाजू मांडली, त्याच्यावरती सत्ताधाऱ्यांकडनं टीका टिप्पणी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एक सूतोवाच केलं व्हिडिओ फेसबुक लाईव्ह करून. या सगळ्या घटनांकडे आपण कसं पाहता? कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं हे विद्यार्थ्यांचं आणि तरुण पिढीचं आंदोलन होतं.
त्याची निर्भत्सना करणं, त्याची कुचेष्टा करणं, हे जे करतील त्याचा फटका त्यांना बसलेला आहे बिहारमध्ये सुद्धा आणि भविष्यामध्ये सुद्धा बसेल. त्यामुळे ह्या झेन झी या पिढीला तुम्ही लाईटली घेऊ नका आणि त्यांची कुचेष्टा करू नका, एवढंच मला सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे. आंबा नुकसान भरपाई प्रत्यक्षात लोकांना मिळायला लागलेली आहे का? सरकार सांगते की आम्ही आता कर्जदारांना अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी आहे का? लोकांना त्याचा लाभ मिळायला लागला आहे का? आपण काय आढावा माझ्या घेतला? माहितीप्रमाणे अद्यापही कर्जमुक्तीच्या ह्या योजनेखाली आंबा बागायतदारांना, काजू बागायतदारांना त्याचा फायदा झालेला नाही आहे आणि होईल की नाही शंका आहे. धन्यवाद.